ठिकाणी आगमन होत आहे त्यांचं आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात। या भागामध्ये अनेक वेळा त्यांची उपस्थिती तुम्ही बघितली। या क्रीडांगणामध्ये क्रिकेटच्या प्रत्येक घडामोडी ते खरं तर डोळ्यासमोर त्यांच्या पाहण्यासाठी येत असतात आणि कोणतेही कार्य असो, मग ते क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम असो, गावामध्ये कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही लग्न सराई असो, तुम्ही साहेबांना नेहमी सांगा, तुम्ही आमंत्रित करा, तुम्हाला कधी नाही हा शब्द त्यांच्या मुखातून येणार नाही। खरं तर वडिलांचे गुण त्याने त्यांच्यामध्ये आत्मसात केलेत। वडिलांची ही तीच भूमिका होती की फक्त 10% राजकारण आणि 90% लोककारण त्यांच्या माध्यमातून जरूर झालं। आपण दयानंदजी चोरगे यांना नेहमी बघितलं समाजाचं रक्षण करत असताना, सामाजिक जो स्वभाव आहे तो स्वभाव जपताना आणि तशाच प्रकारे वडिलांच्या पावलांवरती पाऊल ठेवून सध्या तरी वीरेंजी चोरगे साहेब आपल्या या खरं तर व्यासपीठावरती बसून या सर्व मॅनेजमेंट कमिटीला आनंद देतात। पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार आपण व्यक्त करूया। मनासारखा राजा आणि राजासारखं मन, खरं तर त्यांची पर्सनॅलिटी तुम्ही पहा, अगदी वेल मेंटेन आणि वेल एज्युकेटेड। जेव्हा असा एखादा युवक आपल्याला एक नेता म्हणून मिळतो ना, तेव्हा खरं तर आपण समाजामध्ये अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बदल करायचा आहेत, त्या गोष्टीमध्ये आपण बदल करू शकतो। पहा, दादा आले, वातावरण पूर्णपणे बदललं। आतापर्यंत आपण क्रिकेटचा सार बघत होतो, परंतु एक असा नेता मंचावरती उपस्थित आहेत ज्या नेत्याला पाहण्यासाठी खरं तर हा व्यासपीठ व्याकुल होता आणि सध्या तरी त्या व्यासपीठाची आस ही पूर्णपणे झाली आहे। या वेलकम, तुमचं सर्वांचं स्वागत। मॅचकडे आपण जाऊयात। पहिलं षटक हाताळण्यासाठी ललिश तयार। ललिशचा पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला गेला, गॅपमध्ये आहे, परंतु आकाश पाटील आहे डीपमध्ये, लॉंग ऑनला फिल्डिंग करत होते। वाईडिश लॉंग ऑन पर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केला गेला आणि या बॉलवरती मिळतात धावा। दोन धावेनी सुरुवात झाली। नितीन मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग झाली। जरूर त्याच्या बॅटमधून तुम्ही 14 धावाही बघितल्या, 2 विकेटही बघितल्या, म्हणजेच ज्युनियर ऑलराऊंडर आहे। आणि त्याच्या समोर कोण आहे तर ललिश। दुसऱ्या बॉलवरती नितीनचा आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये विकेट मिळाली असती, परंतु विकेट जरूर सारली जाते। नितीन बचावला जातोय आणि बॉल जरूर आत्ता उचलला गेलाय आणि या बॉलवरती मिळाल्यात धावा, त्या म्हणजेच 3। बॉल हवेमध्ये होता, बॉल हवेमध्ये असताना प्रयत्नही केला, 2 धावा माफ करा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत। असा विचार सुरू होता की ही जर कॅच आली असती तर या मॅचला सुरुवातीपासून आपण वळण दिलं असतं, परंतु या बॉलवरती जी कॅच ड्रॉप झाली ना, तिथेच थोडंसं चिंतेचं सावट आलं, ते म्हणजेच जय जोटिंग देवरुंग टीमच्या या सर्व खेळाडूंवरती। पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती 2। मागच्या मॅचमध्ये सुद्धा ललिशची अशाच प्रकारे सुरुवात झाली, त्याच्या 3 बॉलवरती दुहेरी धावसंख्या जोडल्या होत्या, तो संघ सावध होता, परंतु आता सध्या तरी सावध परिस्थिती देवरुंगला बाळगायला हवी, कारण त्यांच्या समोर कोण आहे तर संघ वालशिन। ऑन स्ट्राइक नितीनसाठी फुल टॉस बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही। फुल टॉस वरती फुल टोल वसूल, ललिशवरती प्रहार, नितीनचा षटकार। लुक एट द ॲक्शन रिप्ले, हा पहा ॲक्शन रिप्ले। ओव्हर द विकेटने ललिशाला फुल टॉस बॉल टाकण्याची चुकी। माहिती आहे नितीन एक सेट बॅट्समन आहे, त्याला कधी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरवा, त्याला सेट होण्यासाठी वेळ लागत नाही आणि त्याचा क्लास हा परमनंट आहे आणि क्लासिकल षटकार त्याच्या बॅटमधून आलाय। गतीमध्ये परिवर्तन, तोही ओळखला गेला। लागोपाठचा दुसरा षटकार ठोकत असताना नितीनच्या बॅटमधला वरती फुल टोल वसूल। झोपेतून एखादा खेळाडूला उठवा किंवा झोपेतून न क्रिकेट खेळणारा जरी एखादा प्रेक्षक असला ना, त्याला झोपेतून उठवा आणि त्याला एका गोष्टीचा प्रश्न विचारा की असा कोणता बॉल तुझ्या समोर टाकू ज्याच्यावरती तू सिक्सर मारू शकतो, तोही सांगेल की मला फुल टॉस बॉल टाक, मी सिक्सर मारून दाखवेन। फुल टॉस बॉल 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, 2 षटकाराने आता वातावरणच बदललंय, कारण वीरेंजी चोरगे सध्या तरी स्टेजवरती आहेत आणि क्रिकेटचंही वातावरण आता बदललंय। ओव्हर द विकेट, अवे फ्रॉम द बॉडी, बॅट्समनच्या रेंजपासून दूर ठेवायचा होता बॉल, परंतु अतिरिक्त बाहेर गेला। आता धावफलक अजून वाढेल, जिथे समीकरण आपण बघितलं गेलं तर बदलत चाललं होतं, तिला अजूनही बदलण्याचं काम
सध्या धावफलक आहेत 17 वरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हटलं जातं ललेशला, परंतु पॉवर प्ले स्पेशलिस्ट दुसऱ्या बाजूला नितीन आहे. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने आता उचलण्याचा प्रयत्न. अपील आहे, स्ट्रॉंग अपील आणि यस फलंदाज बाद. नितीन होईल बाद, परंतु दुखापत झाली का तीही बघायची आहे. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. मॅनेजमेंट कमिटी जर गरज भासत असेल तर लगेचच पाणी घेऊन जा, कारण स्वतःवरती लक्ष ठेवणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण क्रिकेटमध्ये ॲक्सिडेंट ना भरपूर होताना बघितलेत. तेजस माहिती असेल की 1989 भारत वर्सेस पाकिस्तान सामना वकार युनिसचा बॅट बाउन्सर 16 वर्षाचे असताना सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नाकावरती लागला आणि तेव्हा नवज्योत सिंग सिद्धू सोबत खरं तर ती जी इनिंग सचिन रमेश तेंडुलकर यांनी खेळली होती ना ती अविस्मरणीय राहिली. कारण 16 वर्षाचा युवक वकार युनिस सारख्या फास्टर बॉलरचा बॅट बाउन्सर झेलतो. भारताला माहिती नव्हतं की हा 16 वर्षाचा युवक पुढे जाऊन काय करणार आहे. त्या 16 वर्षाच्या युवकाने भारतासाठी 100 शतकं ठोकली गेली आणि तेव्हापासून म्हटलं गेलं की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. क्रिकेट खेळण्यासाठी मित्रांनो तुम्हाला वेड व्हावं लागतं, कारण शानी लोक इतिहास वाचतात. खरं तर तोच इतिहास अशाच वेडा लोकांनी घडवलेला असतो आणि वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आहे. ज्या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कितीही दुखापतग्रस्त असलात तरी तुम्हाला तो क्रिकेट ओढून आणेल. जसा एखादा खमंग गोष्टीचा वास जर तुमच्या नाकापर्यंत आला जसा तो तुम्हाला आकर्षित करतो ना, तशा प्रकारे क्रिकेट आहे. म्हणून तर सध्या तरी हे मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्माननीय वीरेंजी चोरगे यांच्यासोबत आले सर्वच आमचे सहकारी, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आले. आतापर्यंत बॉल समाप्त झालेत 5. 17 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नुकतीच विकेट गेली नितीनची. माहिती आहे की नितीन सध्या तरी आपल्यावरती अटॅक करतोय, मग त्याच्या अटॅकला शांत ठेवण्याचं काम केलं गेलं. ललेशचा चांगला बॉल, विकेट मिळाली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर. लेफ्टम बॅट्समन मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट आहे. लागोपाठची दुसरी. सुरुवातीला प्रेशर वाढत चालला होता, परंतु त्या प्रेशरला बाहेर काढण्याचं काम ललेशने केलं. लागोपाठचे 2 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला 17 वरती. 2 गडी बाद संघ वालशीन. पत्रिकेतला प्रश्न आणि त्याच्यातला उत्तर खरं तर आपण उत्तर पत्रिकेमध्ये सोडू शकतो, कारण आपल्याला भरपूर जणांना खरं तर आपण सगळीच जण मराठी प्रश्नपत्रिका सोडवली असेल. कधी कधी आपल्याला एक प्रश्न याचा भूतकाळामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये असं लिहिलेलं असायचं की त्याचा भविष्यकाल करा. कधी कधी भविष्यकालामध्ये प्रश्न याचा त्याचा वर्तमान करा. खरं तर हा उत्तर आपण उत्तर पत्रिकेमध्ये इझिली सोडू शकतो, परंतु वास्तविक जीवनात ना हा काल ना पुढे आणतायत ना मागे आणतायत, ही सगळ्यात मोठी वास्तुस्थिती असते. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेझेंटमध्ये काय करायचं हे तुम्हाला ठरवावं लागतं. आकाश पाटील आला सेकंड ओव्हरसाठी. सहजरित्या फटका खेळू दिला नाही. थोडासा स्ट्रगल त्या फटक्यामध्ये सिंगल झाली का बट सेकंडसाठी वळणार नाही, कारण माहिती आहे सिर सलामत तो पगडी 50, बचेंगे तो और लढेंगे. आता ही सिच्युएशन आली आहे. माहिती आहे शेवटची मॅच टेबल टॉप करण्यासाठी टॉप 3 मध्ये आपल्याला क्वालिफाय व्हायचे. वालशीन संघ एका बाजूला विचार करतोय की 2 आपले गडी गमावले गेलेत महत्त्वाचे, नितीन आणि सागर. मग आता दीपक आणि रोहित ही जोडी जर टिकली तर कदाचित जय जोटिंग देवरुंग समोर 40 ते 45 धावसंख्येचं आव्हान आपण ठेवू शकतो. ओव्हर द विकेटने छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास भाग पडलं. लो फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न. बलवंत दलवी आहेत, नो डाऊट दुसरीचा प्रयत्नच करणार नाही. टीम जय जोटिंग देवरुंगना खरं तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अगदी जलद गतीने पेट्रोलिंग करते. माहिती आहे की श्याम दळवी यांचा त्यांवरती असलेला पाठिंबा, जय जोटिंग देवरुंग नावाने हा संघ तुम्हाला भरपूर वेळा या क्रीडांगणावरती आणि या विभागामध्ये अनेक वेळा खेळताना पाहायला मिळाला आणि त्यांचं सरावाचं हे क्रीडांगण आहे. लो फुलटॉस आहे बॉल, त्याला फुलटॉस बनवलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. डाऊन द बॉल, सॉफ्ट डिसमिसल आपण असं म्हणू शकतो. मिड विकेटला पकडली गेली कॅच. सिनियर आकाशला सफळता. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना तिसरा. हा पहा इझिली झेल स्वीकारला गेला हरेशने. ज्या हरेशवरती जिम्मेदारी असते ओपनिंगची, परंतु ही जिम्मेदारी पहा ओव्हर द विकेटने आले. लो फुलटॉस बॉल, फुलटॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न. माहिती होतं की एलिव्हेट
हा फटका व्यवस्थित झाला नाही. हरेशने जास्त मोमेंट नाही केली कारण त्यालाही माहिती आहे की आपल्या हातामध्ये इझिली हे कॅच येऊ शकते. आता 3 विकेट गेल्यात. 19 धावा आहेत. 17 वरती पहिलं षटक संपलं. तिथे 2 विकेट होते आणि आता 1 विकेट आली आहे. नवीन फलंदाज आकेश. आकेशसाठी हा बॉल चॅलेंज आहे आकाश पाटीलचा आकेशसाठी, कारण बोटं त्याची फिरतात. ओव्हर द विकेटने तो बॉलिंग करतोय. येणाऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला ज्युनियर आकाश पाहायला मिळेल. शेवटचं षटक बलवंत दळवीकडे, जो नेहमी शेवटला ओव्हर करतो परंतु सुरुवातीला बॅटिंगला जातो. लिडिंग ऑफ द फ्रंट त्यांनीही भरपूर वेळा ही भूमिका दाखवली, परंतु आकेशकडे क्षमता आहे परंतु तो दाखवायची गरज आहे. यावेळेला खोलवर टापाचा बॉल ऑन साईडला फक्त दिशा देत असताना सिंगल तर जरूर मिळेल. दुसरीसाठी वळतील का? ललेश आला गेलाय. थोडासा उशीर जरूर लावला. रॅपिड थ्रो होता परंतु त्या बॉलला गॅदर केलं गेलं आणि अशा प्रकारे या बॉलवरती मिळतात धावा 2. दोन्ही टीमची धावसंख्या 21. षटक क्रमांक दुसरं खेळ सुरू आहे. 5 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आणि या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवत असताना फक्त 4च धावा खर्च केल्यात सिनियर आकाश पाटीलनं. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला मॅच पाहायला मिळते. वालचीन आणि त्याच्या विरोधात जय झोटिंग देवरुम. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल पडल्यानंतर थोडासा उचलला. परफेक्टली बॅट आणि बॉलमध्ये मिडलिंग झाला नाही. त्याच अनुमानाने आई बॉल डॉट. या ओव्हरमध्ये 4 धावा 1 विकेट. सिनियर आकाश पाटीलचं षटक संपलं. अशा प्रकारे 2 ओव्हरची समाप्ती आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 21. संघ गावदेवी वालचीन. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऐकतात, जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू की या स्पर्धेला तुम्ही प्रेम दिलात. हे गावदेवी चषक 2024 सर्व मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर ज्यांच्या माध्यमातून 3 दिवसाची स्पर्धा देखणी या ठिकाणी भरवली गेली, त्यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. खरं तर एखादी स्पर्धा ठेवायची झाली ना तर एखाद्या स्पर्धेला आपण 10 ते 15 दिवस मॅनेजमेंटला लावतो, परंतु मी याही गोष्टीचा कौतुक करेन की फक्त 4 दिवसाच्या मॅनेजमेंटने ही स्पर्धा या ठिकाणी 3 दिवसाची भरवली आहे. म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आला या गावदेवी चषकाला. सो ज्यांनी ज्यांनी रिस्पॉन्स चांगला दिलाय त्यांचंही आपण आभार करूयात. ज्युनियर आकाश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ज्युनियर आकाश पाटीलच्या समोर आणि यस फलंदाज कदाचित बाद होऊ शकला असता. तीच अपील या ठिकाणी केली. विकेट किपरच्या मागे जे 2 फिल्डर आहेत त्यांनीही अपील केली परंतु इम्पॅक्ट पडत होता आउटसाइड ऑफ स्टंप. त्या अनुमानाने मिडल स्टिक वरती नव्हता आणि एक सिंगल लेग बायच्या रूपाने मिळत असताना टीमची धावसंख्या 22. 22 ऑन स्कोर कार्ड. यावेळेला चांगला बॉल. युमी सायविल डेफिनेटली विकेट संपादित करत असताना ललेशला सफलता मिळाली नाही परंतु शेवटच्या 2 बॉलवरती सफलता मिळाला परंतु आकाशने चांगली बॉलिंग केली. त्यालाही एक विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर ज्युनियर आकाश आता आपल्या खात्यामध्ये 1 विकेट जोडत असताना हा पहा ॲक्शन रिप्ले. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. ओव्हर द विकेटने बॉलिंग. जसा बॉल हातामध्ये मधून सुटतो तशी एक खरं तर वेगळ्या लाईनवरती बॉलिंग टाकण्यासाठी आकाशला ओळखलं जातं आणि तेच केलं. बॅटची थिक एज स्टंपवरती बॉल जाऊन आदळला. प्ले डाऊन झाले आणि खरं तर ही विकेट क्रमांक 4थी मैदानाच्या बाहेर गेली आहे. गावदेवी वालचीन त्यांच्या विरोधात जय झोटिंग देवरुम. आतापर्यंत 2.2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये नुकतीच एक आली विकेट. आकाश पाटीलने मिळवली गेली 1 विकेट. त्यांनी खर्च केला धावा 4. 2 विकेट मिळवल्या गेल्या ललेशने. त्याने खर्च केल्या 17 आणि त्या अनुमानाने आता हे षटक चांगलं जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आवेश. यावेळेला उचलला गेलाय बॉल मध्ये. पुन्हा एकदा फिल्डर आहेत. आता ललेश आहेत. हरेशला अगदी बघितलं तुम्ही ललेशकडे पाहताना ललेश हातामध्ये सुंदर जेल. फलंदाज बाद. आला फलंदाज तसा जाईल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा झटका क्रमांक 5वा. त्यानंतर सागर बाद झाला. दीपक ही बाद झाला. आकेश बाद झाला. आता अव्वेश बाद झाला परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये रोहित आहे. रोहितला स्ट्राईक जास्त वेळ मिळाली नाही परंतु त्याला आता इथनं धावगती वाढवावी लागेल. बॉल तयार. थोडासा रूम दिला होता
बॅट्समनला इन्व्हाइट केलं होतं, इन्व्हिटेशन दिलं होतं, परंतु ते इन्व्हिटेशन स्वीकारलं नाही, लेफ्ट केलं गेलं. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल पंचाने दर्शवला व्हाईट बॉल. टीम आता पोचतीये एकंदरीत 23 या आकड्यावरती, 23 ऑन स्कोर कार्ड. परंतु सध्या तरी स्थिती पहिल्या षटकाच्या नंतर खूप चांगली आहे जय जोटिंग देवरुंगची. मग तयार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट तर जरूर केला आहे. फिल्डर डीप मध्ये सुद्धा आहेत आणि इनफिल्ड मधून सुद्धा एक फिल्डर तुम्ही वळताना बघितलं. जरूर या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल. ड्रिल करून दाखवतात की कशा प्रकारे रिव्हर्स खेळायचा होता. रिव्हर्स म्हणजेच डबल माइंडेड फटका असतो, जिथे तुमचा माइंड ना कधी विपरीत गोष्टी घडवू शकतो. त्याच अनुमानाने अटेम्प्ट करत असताना हलकंसं कनेक्शन झालं. बॉलवरती मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 24. 2.4 षटकांचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 2 बॉल या ओव्हरमधले बाकी आहेत. आणि आता समोर कोण? रोहित, ज्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाही. रोहितसाठी हा बॉल चॅलेंज होता, उचलण्याचा प्रयत्न, परंतु फाईन लेगला सुंदर कॅच. फलंदाज रोहित बाद. लागणारा झटका 6वा. सुंदर संगीत सकाळपासून तुम्ही डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकत आहात. खरं तर त्यांचंही आपण कौतुक करू की कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही आहे. सुंदर क्वालिटी आणि जे संगीत सकाळपासून खरं तर त्यांच्या भात्यामधून येतात ना, ते खूप चांगले आहेत. राखी बांधणारी ताई, जन्म देणारी आई, शिर्डीचा साई आणि आगरी कुळांची कुलस्वामिनी एकवीर आई, हिचं संगीत मयूर नाईक यांच्या मुखातून जे गायलं गेलं ते डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. 6वा गडी बाद झालाय. 24 धावसंख्येवरती आपण सध्या तरी बघत आहात. थोडीसा संघ अडथळत असताना सध्या तरी गरज आहे संजीवनी बुटीची, जिथे एखादा मोठा फटका ती संजीवनी बुटीचं काम करू शकतो या मॅचमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कडा जरूर होती. ऑप्शनच्या बाहेर आलेले खेळण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघितलं विलासला. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्या गेल्यात 6 गडी बाद 24 गावदेवी वालशींच्या. सध्या तरी हा VIP डाईस तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवला जातोय. येणाऱ्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे हे चेहरे वीरेंजी सोरगे. खरं तर दादांचं या विभागामध्ये भरपूर मोठं योगदान आहे. आम्हाला क्रिकेट परिपटलापासून जेव्हा आपण दूर जातो, आम्हाला अजूनही आठवतं की याच क्रीडांगणावरती मानाची सन्मानाची मोठी दहीहंडी त्यांच्याच माध्यमातून भरवली जाते. भरपूर मोठमोठ्या पथकांचं याही जागेवरती तुम्ही आगमन होताना बघितलं. खुलवट टप्प्याचा बॉल अपील जरूर केली गेली आहे. बॅटची कडा आहे की बॅट खेलपट्टीला ड्रॅग झाली ते पाहावं लागेल, परंतु एक्झॅक्टली तेच आहे की जी खेलपट्टीला बॅट खरं तर ड्रॅग झाली त्याचा हा साऊंड होता. पण तो रिस्पॉन्स पहा ना किती चांगला होता. मागे प्रेक्षकांचाही रिस्पॉन्स आणि मैदानाच्या आतमध्ये फिल्डरचा सुद्धा. फुल टॉस बॉल. आता चुकी झाली, पंचाने नो घोषित केलाय. बॉल मागे चाललाय. फिल्डिंग जरूर चांगली झाली, परंतु हा नो बॉल इथनं पाहायला मिळतो. आणि काय घडलं? गरज होती का हाही प्रश्न आहे, कारण आधीच विकेट गेल्यात, मग त्याच्यामध्ये विकेट टाकायची काय गरज होती? परंतु बाद झाले फलंदाज. नो बॉलवरती 2 धावा जरूर जमा करायच्या होता, परंतु विलासला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तब्बल 7वा झटका लागेल. धावसंख्या असताना 26 धावा, 7 विकेट गेलेल्या आहेत. अजूनही 3 विकेट राखीव. त्या अनुमानाने आपण सध्या तरी पाहत आहोत नवीन फलंदाजाची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होतीये. बॅट्समनला विनंती करेन की लवकरात लवकर या. बॅट्समन, वेळेच्या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं. 26ला 7 तशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. बलवंत दलवीचे षटक. पहिल्या बॉलवरती एकही धाव नाहीये. दुसऱ्या बॉलवरती नो बॉल, त्याच्यावरती विकेट आली आहे. म्हणजेच आता आपण बघू शकता की एक बॉल फेकत असताना 1 धाव त्याने खर्च केली. आणि येणारा बॉल असेल फ्री हिट ऑन. संधी असेल इथे बॅट्समनला की फटका कशाही पद्धतीने खेळू शकतो. समोर समीरसाठी हा बॉल पडल्यानंतर जी नॅचरली गती आहे बलवंत दळवीची, जो नॅचरली टर्न आहे तो टर्न त्याला प्राप्त झाला. या वेळेला आही बॉल चांगला आहे. इथे विकेट मिळू शकले असते. सुरुवातीपासून आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये स्ट्रॉंग झोनमध्ये होता संघ वालशीन,
परंतु दुसरे षटक जसं सिनियर आकाशकडे आलं त्यांनी फक्त खर्च केला धावा 4. 3 धावेचं षटक हाताळलं ज्युनियर आकाशने आणि आता बलवंत दलवी सध्या तरी 3 बॉल फेकतोय आणि 3 बॉल मध्ये फक्त त्यांनी खर्च केली आहे 2 धावा. यावेळेला कोलवट टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना पोहोचला ललेश. बॅकअप होतं मागे आकाशचं. या बॉलवरती मिळेल सिंगल. 26 वरचं धावफलक जाईल 27 वरती. 7 गडी गमावलेले आहेत आणि हा जो षटक आहे ना तो षटक आता खूपच प्रेशर टाकून जातोय टीम गावदेवी वालशिंदवर. 3.3 षटकांचा 3.4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 बॉल या षटकामधले बाकी आहेत. कुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला. अपील झाली. स्ट्रॉंग अपील आहे. विकेट किपर आणि मागे फाईन लेग थर्ड मॅन पॉइंट. सगळेजण खरं तर अपील करत होते परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. सचिन म्हात्रे सरांनी कोणत्याही प्रकारचा इशारा दिला नाही आणि आता शेवटचा बॉल इथनं फेस करावा लागेल तो म्हणजे सुजेलला. शेवटचा बॉल होता. पुल केला गेला. ताकदीचा वापर ललेश आहेत त्या ठिकाणी. शेवटच्या बॉलवरती कॅच पकडली गेली. अशा प्रकारे 8 गडी बाद 27 धावा म्हणजे 28 धावसंख्येचं चॅलेंज आता आहे समोर जय झोटिंग देवरुंगच्या. 28 धावसंख्येचं टार्गेट. संध्याकाळचं सत्र. गुलाबी थंडी आता सुरू झाली आणि या गुलाबी थंडीमध्ये खरं तर या सामन्याला आपण आता भेट देत आहोत. गावदेवी चषक 2024 तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं, आमचे साथी स्कोरर, साथी कॉमेंटेटर, लाईव्ह स्ट्रीमिंग, कॅमेरामॅन आणि सगळे जण या ज्या स्पर्धेला साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी आल्यात ना त्यांचं सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. प्रमुख पाहुणे जरूर आपल्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतात. हा पहा प्रमुख पाहुण्यांचा ताफा. त्यामध्ये मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर सुद्धा या ठिकाणी एकजूट होऊन सध्या तरी ही मॅनेजमेंट कमिटी कशी असायला हवी त्याचा विचार करतात. एका बाजूला सावत गावचे उत्कृष्ट खेळाडू सुद्धा मागे चर्चा करतात. जरूर त्यांचा संघ पराभूत झाला तरी ते या व्यासपीठाला खरं तर आनंद देण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करूयात. तर या आपण एक सन्मान या ठिकाणी करूयात. या व्यासपीठाला खऱ्या अर्थाने आस होती. जसा चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पाहत असतो तशा प्रकारे या व्यासपीठाची आस होती की विरेंजी चोरगे या खरं तर व्यासपीठाला लाभावे. असे सर्वांचे लाडके विरेंजी चोरगे हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करूयात. मी विनंती करेन सर्व मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर समवेत शत्रुघ्न की सर्वांचे लाडके स्वागत. तसेच सन्माननीय देवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेशजी पाटील साहेब ही या दरम्यान उपस्थित आहेत. मी विनंती करेन दादांना की तुमचाही सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जाईल त्याचाही तुम्ही स्वीकार करायचा आहे. या सन्मानसाठी मान्यवरांच्या तुम्ही गळ्यातली ताईत बनलात. सो या 2 मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या जाऊया मॅचकडे. शेवटची मॅच टेबल टॉप करण्यासाठी टॉप 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी नक्कीच फर्स्ट इनिंग ही संपलेली आहे आणि फर्स्ट इनिंगमध्ये धावा करत असताना आपण 27 धावा बघितल्या आणि 28 धावसंख्येचं चॅलेंज जय जोटिंग देवरुंग टीम समोर या ठिकाणी दिली आहे. सेकंड इनिंगमध्ये या जाऊयात आपण मोनिश पाटील यांच्याकडे आणि ऐकूयात हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील आपण शेवटची अंतिम मॅच पाहतोय.
आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय गावदेवी स्पोर्ट्स बाबगाव आयोजित गावदेवी चषक 2024चा हा महासंग्राम आणि आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जर बघितलं तर जय झोटिंग देवरुंग संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स वालशीन. या दोन संघांच्या माध्यमातून आपण आजची शेवटची क्वालिफायरची अंतिम मॅच आपण पाहतोय. बॅटिंग करताना फळकावरती धावा बनवल्या 27-28 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 28 बॉल तयार. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेनचा चेंडू होता. जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल. श्री गणेशा करताना खातं उघडताना एक आकडावरती लो स्कोरिंगची मॅच आहे. पण जसं की म्हटलं होतं ना मी की गावदेवी स्पोर्ट्स वालशी संघाची सर्वात मोठी जमाची बाजू काय तर त्यांची गोलंदाजी आहे. कारण की आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्याने त्यांची चांगली गोलंदाजी दाखवली आहे करून. त्यामुळे ही सर्वात त्यांची जमाची मोठी बाजू आहे. त्यामुळे तेवढ्याच डिफिकल्टीज क्रिएट करून देऊ शकतात ते जे झोटिंग देवरुंग संघाला. मॅच थांबवायची जरा. जर बलवंतने लगातार 3 चेंडू 3 षटकार घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक निखिल जी पाटील यांच्या माध्यमातून. निखिल जी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. जर बलवंतने लगातार 3 षटकार जोडले गेले तर रोख रक्कम कॅश प्राइस 500 रुपयाची असेल. निखिल जी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. चला जाऊयात मॅच कडे. चला 23 चेंडू अजून देखील 27 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आले. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. आपले लाडके मान्यवर अतिथी देवगण ज्यांची वाट आपण खूप वेळापासून पाहत होतो आपल्या व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती लाभली गेली आणि आता आपल्यापासून निरोप घेताना धन्यवाद साहेब, तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि असंच प्रेम आमच्या या मंडळावरती आणि जय गावदेवी स्पोर्ट्स बापगाववरती सदैव राहू दे अशी अपेक्षा करतोय. जाऊयात मॅच कडे. हाफ ट्रॅक चेंडू होता. उंची जास्त लाभली गेली आणि त्यानंतर जर बघितलं तर एक सिंगल धाव बनवले. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि फेक ही थोडीशी वाईडिश राहिली. त्यामुळे 2 धावा मात्र सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट करताना आपण पाहिला. 2 सलामीच्या बॅटर हरेश आणि बलवंतची जोडी. बॅटिंग ऑर्डरचे 3 स्ट्रॉंग फलंदाज आपण पाहतोय देवरुंग संघाकडे. कारण की एका बाजूने हरेश, बलवंत आणि ललेश हे 3 टॉप ऑर्डरचे विस्फोटक फलंदाज आहेत. आणि गोलंदाजीचा विचार केला तर वालसीन संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. पहिला 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 3. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतर डबल धाव आली. स्ट्रायकर एंडवरती बलवंत समोर टाकला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षकात प्रयत्न खूप चांगले केले गेले. दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकच सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही. प्रयत्न चांगले केले होते तिथे. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण समीरला पाहिलं. देवरुंगच्या प्रत्येक खेळाडूला संधी आहे. लगातार 3 षटकार जोडा. निखिल दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॉल तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. शॉट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धावा. आणखी एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही आहे. अशा प्रकारचं जर बघितलं गेलं तर अशा प्रकारची परिस्थिती टीम वालसीन संघ क्रिएट करतो. फलंदाजाला पहिल्यांदा स्ट्रगल करायला भाग पाडतो. त्यांना मोठे फटके मारण्यापासून रोखले जातात आणि तदनंतर आपले अस्त्र बाहेर काढून मग विकेट मिळवतात. ही वालसीनची स्ट्रॅटेजी राहिली आहे. त्यामुळे सध्या देखील वालसीन त्याच पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करतात. थोडासा मानसिक दबाव क्रिएट करतील आणि मग त्यानंतर विकेट. स्लोवर चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर पडला. यावेळेस थोडीशी दिशा भरकटल्या गेल्यात. वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. 1ने जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. चेंडू क्रमांक 5वा ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस चांगला चेंडू राहिला. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पाठलाग करतात 28 धावांचं. 4 षटकांची मॅच आहे. त्यामुळे समीकरण फारसं मोठं नाहीये. पण गोलंदाजी चांगली चालली तर मग मोठं होऊ शकतं. शेवटचा अंतिम चेंडू
आणखी एक चांगला चेंडू आहे, पण आता पंच वळतील. पंच वळतात आणि पंचांचा डिसिजन येतो. हा वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावत संख्या फळकावरती वाढेल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू. बोला सुजल तयार शेवटचा चेंडू घेऊन. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आले, रिधाव चेंडू आलाय. कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. षटक समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगलं सक्सेसफुल षटक म्हणता येईल. विकेटलेस राहिले पण गोलंदाजांवरती दबाव. खरं तर मी म्हणेन की हरेश आणि बलवंत सारख्या फलंदाजावरती दबाव टाकणं किंवा त्यांना बंदिस्त ठेवणं हे इतकी छोटी कामगिरी नाही, फार मोठी कामगिरी केली आहे गोलंदाज सुजलने. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर 28च्या रनचेस मध्ये धावा फळकावरती पाहतोय 7. आता षटक क्रमांक दुसरं आणि वालसिंग संघाचा दुसरा हत्यार आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. गोलंदाज रोहित आहेत षटक क्रमांक दुसरं घेऊन. 18 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज अजून देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. 18 मध्ये बनवायच्यात 21 धावा. रोहित चेंडू क्रमांक पहिला घेऊन तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. लोवा फुल टॉस शॉट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट किंवा चेंडू गॅदर जरी केला तरी रनआउटची संधी होती हे ठाऊक होतं आणि बलवंत सारख्या फलंदाजाचा विकेट सोने पे सुहागा. मी म्हणेन की बलवंत विकेट कोणाचं आहे ते त्यापेक्षा सर्वात महत्वाचं सध्याच्या कंडिशनला विकेट मिळवणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा जेव्हा विकेट मिळेल तेव्हा तेव्हा समोरच्या संघावरती दबाव येऊ शकतो. पण आता यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली. फेकी झाली होती, थोडीशी स्वेअर होती, पण कलेक्ट करण्यामध्ये विकेट घेण्याच्या नादामध्ये थोडीशी घाई जास्त झाली आणि म्हणूनच की काय चेंडूला गॅदर नाही करता आलं आणि एक सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. बोला तयार. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं चालू असताना एका चेंडूच्या समाप्तीनंतर 8 आकड्यावरती धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय. 17 मध्ये 20 धावा अजून देखील बनवायच्यात. रोहित तयार. हा पहा ऑफ ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर ऑफ साईडला थोडासा बाहेर निघताना आउट कटर चेंडू आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. कस पाहायला मिळते गोलंदाजांशी. लय मिळतोय, ताल मिळतोय आणि पूर्ण लयबद्ध तालबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलचा समाप्ती आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. 16 मध्ये 20 धावांची गरज. आणखी एक चांगला चेंडू यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करतायत. एक सिंगल धाव, एकापेक्षा अधिक काही नसणारे एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली 9 या आकड्यावरती. हेच भूमिका साकारत आल्यात टीम वालसिंग संघ. 3 षटकार जोडले तर बघा पारितोषिक आता 500 वरून 1000 वरती गेलं. देवरुंग संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर 3 षटकार जोडले गेले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून. 15 मध्ये 19 धावांची गरज. बोला तयार. लवा फुल टॉस होता. एलिव्हेट केलंय गॅप मध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्ट करतील. 1 धाव मिळवले. फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि तदनंतर फेकी पर्यंत दुसरी धाव मात्र बनवली जाईल. चपल चतुर आहेत खेळाडू. 2 धावा मात्र फळकावरती जोडल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती जाऊन पोहोचली 11 आकड्यावरती. 14 चेंडू बाकी राहतात. 14 मध्ये बनवायच्या धावा 17. पारितोषिक वाढलं 3000. 3 षटकार. यावेळेस हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव बनवली जाईल. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची पुन्हा कॉलिंग. आता रनआउटची संधी.
आणखी एक चान्स गमावला गेलाय. इथे देखील संधी होती. दोन धावा फळकावरती बनवल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच टोटल 13 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 13 धावा फळकावरती. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. लेग बिफोर विकेटची अपील 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 आणि त्यानंतर पंचांचा बोट आभाळाकडे. विकेट क्रमांक पहिला. मॅच मध्ये रंगत, मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. देवरुख संघाच्या कोणत्याही खेळाडून 3 षटकार जोडू द्यात 1,500 रुपये. निखिल पाटील यांच्या माध्यमातून. खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 1 विकेट गमावताना 13 या आकड्यावरती. आता 12 चेंडू अर्थात 2 षटकांमध्ये 15 धावा बनवायच्यात. पण आता एक थोडासा वेगळा पॉइंट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. देवरुख संघाकडनं काही मैदानामध्ये आलाय. आता यावेळेस बॅटिंग वरती ललेश, मागच्या मॅचचा हिरो ललेशला आता आपण पाहतोय. या खेळाडूवरती जर मेहनत घेतली, इथे जर 1 विकेट मिळाला तर मी म्हणेन की मग मॅच तुमच्या हातामध्ये. जबरदस्त मॅच, रंगतदार मॅच. कारण की आजच्या दिवसामध्ये हे टॉप 2 संघ आहेत. टोटल 10 संघांना आज या स्पर्धेमध्ये समाविष्ट होताना पहिल्या दिवसामध्ये, ज्यामध्ये हे शेवटचे 2 संघ राहिले. त्यामुळे इतक्या आसानीने हार मांडणार नाहीयेत. बोलत यार. पहिलाच बॉल लो राहिला. त्यानंतर फलंदाजापासून दूर रनआउटची संधी इथे देखील असेल. 1 धाव तर कंप्लीट केली. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल. जाऊन पोहोचली गेली 14 या आकड्यावरती. 11 चेंडू 14ची मॅच. शेवटपर्यंत मॅच जाणार हे नक्की आहे. ज्या पद्धतीने मॅच चालू आहे किंवा ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे ना, अफलातून. पण जे शूटिंग देवरुख संघाकडनं जर बघितलं तर 1 मोठा फटका जर आला तर मग चित्र बदलेल. पण तो 1 मोठ्या फटक्याची वाट पाहता पाहता 2 षटक कंप्लीट झालेत आणि 3ऱ्या षटकाचा 1 चेंडू झालाय. सो त्यामुळे तो 1 फटका येईल का किंवा आणायचा असेल तर मग ती योग्य परिस्थितीची वाट पाहणं फार गरजेचं असतं. कारण की म्हणतात ना की गोलंदाज कितीही मोठा असू दे किंवा कितीही चाणाक्ष असू दे, 1 चुकी करतो आणि त्या चुकीचा फायदा देवरुख संघाने जर उचलला गेला तर मग परिस्थिती बदलू शकते. बोला तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न पुढे येऊन खेळलेत. इथे देखील संधी होती. लढतायत झगडतायत. जिंकण्याची ती जिद्द दाखवतायत मैदानावरती. सगळं करतायत. जितकं काही शक्य होईल ना आपल्याकडनं ते सगळे एफर्ट्स दिलेत. मॅच हारो की जिंको, तुमच्या एफर्ट्सला खऱ्या अर्थाने सलाम असंच म्हणावं लागेल. 10 चेंडू आणि 13ची गरज आहे. 15 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. 1 विकेट गमावलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून देखील जिंकण्याची जिद्द मैदानात चालू आहे. गोलंदाज परेश, प्रजेश आहेत गोलंदाज. बोल तयार. ऑप्शनच्या बाहेर आणखी एक देखना, दिमागदार, चालाक, चतुर चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. म्हणून म्हटलं होतं ना की नियंत्रणबद्ध गोलंदाजी काय की फलंदाज तुमच्याकडे फक्त व्हेरिएशन स्पीड असून गरजेचं नाही. तुम्ही ते प्रॉपर किती चांगल्या पद्धतीने वापरता ते फार महत्त्वाचे आहे. बोलत यार. आणखी एक चांगला चेंडू. बाटची कडा. फलंदाज बाद. आणि बाद कोण होतोय तर बलवंतला पाघारी पाठवलंय. कहाणी में ट्विस्ट. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. मन जिंकण्याचं काम या गोलंदाजांनी केलंय. अफलातून गोलंदाजी.
2 षटकार जोडले तर 1000 रुपये, लगातार 2 षटकार जोडले तर निखिल पाटील यांच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ समाप्त, माफ करा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आहेत. विकेट गमावले गेले ते म्हणजे टोटल 2 आणि धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 15. म्हणजे आता विजयासाठी जर बघितले गेले तर 8 चेंडू आणि 13 धावांची अजून देखील गरज मैदानामध्ये. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट एक बस खेल है, खेलना जरूरी है. अफलातून खेळ दाखवतात मैदानावरती. नवीन बॅटर आकाश स्ट्रायकर एंड वरती. परिस्थिती कठीण आणि कठीण परिस्थितीमध्ये आल्यात. आल्या रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचले 15. 2 विकेट गमावलेत. आता जर बघितलं तर 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. म्हटलं होतं ना 24 चेंडू 28 ची मॅच आहे. दूर नाहीये पण अशी गोलंदाजी चालली आहे ना तर मग दूर देखील वाटेल. हवेत खेळलेत पाठीमागे क्षेत्ररक्षक. झेल टिपली जाते आणि विकेट डाऊन होत आहे. आणखी एक झटका, आणखी एक फलंदाज बाद. बघा समीर होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि समीरने आजच्या दिवसात असं 2दा केलं. झेल घेतल्यावरती 2 ते 3 पावलं पाठीमागे आणि यावेळेस अगदी लाईनच्या क्लोज होते. आणि अशा मोमेंटला मी सकाळी देखील म्हटलं होतं की बघा एक चुकी त्यामुळे क्षेत्ररक्षण ज्यावेळेस तुम्ही बॉन्डलाईन वरती करताना त्यावेळेस तुम्ही किती पुढे बॉन्डलाईनच्या हे ओळखणं गरजेचं असतं. अदरवाईज चला आपण एनिवेज आपल्याला विकेट तर मिळाला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 3 विकेट गमावताना धावा फळकावरती 15. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. काय होतं या मॅच मध्ये आणि काय झालं या मॅच मध्ये. पढ़तात ना कि लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 6 चेंडू 13 धावा. बॉलर तयार. शेवटचं अंतिम षटक. सागर गोलंदाजीवरती आणि स्ट्रायकर एंड वरती आकाश ज्युनियर. पहिला उछाल दिया, भेज दिया सीधी गेंद तारामंडल में. आणखी एक आला तर 1000 मिळतील. पण मी म्हटलं होतं ना की ललेश है अभी मॅच में. निखिल पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक ललेश जिथपर्यंत ना तिथपर्यंत मॅच कुठेही जाऊ शकत नाही. 5 मध्ये बनवायचे अजून 7. ललेशचा विकेट मिळाला तर मॅच बनेल. ऑन साइडला समोर खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक निघून जाईल, नाही थांबणार. यूं जमी पर बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना उड़ान देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. आणि तूफान का बॅटिंग मैदानामध्ये ललेश करतोय. नाव ललेश आहे पण काम तुफानासारखं. 4 मध्ये बनवायच्या 3 धावा. मध्ये बनवायच्यात अजून धावा. 3-25 धावा तर फळकावरती बनलात. मागच्या 3 षटकामध्ये जी काय मेहनत घेतली होती ललेशने एका बाजूला ठेवली. मैं क्या कर सकता हूं. उडवलाय. चलो 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 टाटा बाय बाय गुड बाय. कर दी मैच को फिनिश. जीतने वाले को बाजीगर कहलाते हैं और हम हार के जीते हैं. हम दिल भी जीते, मैच भी जीते और यहाँ पे बाजीगर भी कहलाए.